नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण कॅफाईट विषयी माहिती पाहणार आहे. 3 इंचाची बाही असेल तेव्हा कॅफाईट कशी आणि किती घ्यायची, 5 इंचाची बाही असेल किंवा 6 इंचाची बाही असेल तेव्हा कॅफाईट किती घ्यायची आणि जेव्हा 10 इंचाची तुम्ही बाही कटिंग करता त्यावेळेस कॅफाईट किती घ्यायची, तर मी छोटासा चार्टसुद्धा याच्यासोबत तुम्हाला देणार आहे. त्यामुळे तुम्हाला कॅफाईट कशी घ्यायची हा प्रश्न पडणार नाही आणि जसं मी इथं सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला पहा कुठलीही बाही कटिंग करताना प्रॉब्लेम येणार नाही. तर सर्वात पहिल्यांदा आपण 3 इंचाची बाही पाहूया कशी कटिंग करायची आणि त्याची कॅफाईट कशी घ्यायची असते हे मी तुम्हाला सांगणार आहे. इथं आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे. तर बाहीची उंची जी आहे ती आहे आपली किती 3 इंच. तर आपण असं 1 इंच मिक्स करून 4 इंचावरती मार्किंग करू. 3 + 1 4 इंच. अजून एकदा मी 4 इंचावरती मार्किंग करून घेते. पहा याआधी मी तुम्हाला बाहीचे व्हिडिओ जे दाखवले त्यामध्ये कॅफाईट आपण कुठून घेतलेली होती, अशी वरून खाली अशी आपण कॅफाईट घेतलेली होती. परंतु 3 इंचाच्या बाहीमध्ये तसं करायचं आहे का? नाही. पहा इथे मी तुम्हाला डेमोमध्ये दाखवते. जर तुम्ही इथून कॅफाईट जर 3 इंच घेतली तर इथे पहा, इथं जर घेतली तर किती इंच राहतंय? फक्त 1 इंच शिल्लक राहत आहे. मग ते दोन्हीकडे शिलाई जाऊन इथे काही शिल्लक राहील का? तर नाही. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने अजिबात कॅफाईट घ्यायची नाही. तर 3 इंचाच्या बाहीमध्ये आपल्याला कॅफाईट कशी घ्यायची असते हे मी तुम्हाला सांगते. इथून खालच्या साईडहून आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंच. किती? 1.5 इंच. म्हणजे आपली कॅफाईट किती येते पहा. 2.25 इंच आपली कॅफाईट इथं येत आहे. इथे अशी लाईन ओढायची. पहा वरून खाली जेव्हा आपण कॅफाईट घेतो त्यावेळेस आपलं मार्जिन काहीही शिल्लक राहत नाही. आणि शक्यतो पहा 3 इंचाची बाही जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा आपल्याला इथे मुंड्याजवळ काखेमधलं जे मार्जिन असतं ते फक्त पाऊण ते 1 इंच हवं असतं पहा कस्टमरला. त्यावेळेस आपल्याला याच पद्धतीनं कटिंग करायचं आहे. मग मी इथं किती घेतलं? 1.5 इंच घेतलेलं आहे. पहा इथे 1 इंच घ्यायचं, इथे 7 इंच मुंडा घेर आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. आणि ही लाईन जी आहे अशी ओढायची. इथं आपण किती घेतलेलं आहे? 1 इंच. आता ही जी लाईन आहे याचे आपल्याला 4 भाग करायचे आहेत. समसमान 4 भाग करून घ्यायचे. बाहीला आकार कसा द्यायचा याचा माझा सेपरेट व्हिडिओ आहे, तर तुम्ही पहा. बाहीला आकार जर जमत नसतील तर इथे 1/2 इंच, इथेही 1/2 इंच आणि इथे आपण खाली घेतो 1/2 इंच. तर इथून आकार द्यायचा पहा या पद्धतीने. आणि परत बाहेरचा आकार या पद्धतीने द्यायचा. डिटेलमध्ये बाहीला आकार कसा द्यायचा याचा व्हिडिओ आहे. इथे मी तुम्हाला कॅफाईट विषयी माहिती सांगत आहे पहा, म्हणून मी इथं आकार देऊन घेतले. दंडघेर आपला 5.5 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. आणि हे असं जोडून घ्यायचं. जोडल्यानंतर असं हे डाऊन करायचं 1/2 इंच. किती डाऊन केलं आपण? 1/2 इंच. प्रत्येक बाहीमध्ये हे आपल्याला जे आहे ते डाऊन करायचं आहे. आता हे इथे पहा आपलं फिटिंगची लाईन असते, म्हणजे इथं मार्जिन आहे, इथं आपलं हे बाकीचं मार्जिन आहे. तर इथे आपली फिटिंगची शिलाई येते. तर आता किती राहतं हे शिल्लक पाहूया. पहा इथं हे जे मार्जिन आहे ते वरती शिलाईसाठी जाणार आणि इथे एवढं. तर किती शिल्लक राहतंय हे पाहू. पहा 1.25 इंच. इथं 1.25 इंच ही नाही, 1 इंच आणि वरती 1 पॉईंट असा आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण 3 इंचाची बाही कटिंग करतो त्यावेळेस इथलं जे अंतर आहे ते फक्त 1 ते 1.25 इंच किंवा 1.25 इंच सुद्धा पहा लागतं काही काही कस्टमरला. तेव्हा
अजून मग कमी करायचं तुम्ही. पहा इथलं जे अंतर आहे, इथं आपण जे 1.5 घेतलं ते मग तुम्ही 1.25 इंच सुद्धा घेऊ शकता. हे जे 1.5 इंच घेतलेलं आहे ते, जेव्हा तुम्हाला इथं 1.25 इंच अंतर हवं असेल तर, म्हणजेच आपली बाही त्यावेळेस परफेक्ट बसते जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं कटिंग कराल त्यावेळेस. तर या इथे तुम्हाला समजलंच असेल 3 इंचाच्या बाहीमध्ये तुम्ही कॅप हाईट कशी घ्यायची आहे. सेकंड मी तुम्हाला सांगते 5 इंचाची बाही. बाहीची उंची 5, त्यामध्ये 1 इंच मिक्स करून आपण 6 इंचावरती मार्किंग करून घेऊया अशा पद्धतीने. आता या 5 इंचाच्या बाहीमध्ये कॅप हाईट घ्यायची आहे आपल्याला 3.5 इंच. कारण पहा इथं भरपूर मार्जिन शिल्लक राहते, जवळपास 2.5 इंच शिल्लक राहते. 4 इंचाची बाही असेल, पहा मी इथं लिहून देते. 3 इंचाची जेव्हा बाही असते त्यावेळेस आपल्याला खालून वरती 1.25 ते 1.5 इंच घ्यायचं आहे. आणि 5 इंचाची बाही असेल, 5 इंचाची, त्यावेळेस 3.5 इंच कॅप हाईट जी आहे ती घ्यायची आहे. वरून घेणार आहे आता आपण खाली कॅप हाईट. आणि 4 इंचाची बाही असेल त्यावेळेस 3 इंच तुम्ही कॅप हाईट घ्यायची आहे. आणि याच्या पुढे सर्व बाहीचं जेव्हा कटिंग कराल त्यावेळेस 3.5 इंचच कॅप हाईट तुम्ही घ्यायची आहे. हा झाला आपला छोटासा चार्ट. इथे 1 इंच आकार देण्यासाठी घ्यायचं. 7 इंच जसा इथं मुंडा घेतलाय त्याच पद्धतीने इथे सुद्धा घ्यायचा. म्हणजे एकाच प्रकारचं बाहीचं कटिंग असणार आहे, परंतु तुम्हाला फरक काय जाणवतो हे तुम्ही पाहू शकता. उंचीनुसार थोडा थोडा बदल होत राहतो. एक तिरकी लाईन मी ओढून घेते आणि याचे आपल्याला समसमान 4 भाग करायचे आहेत. इथे वरती अर्धा, इकडे अर्धा आणि इथे असं खाली अर्धा इंच. असा आकार द्यायचा. हा झाला पुढचा. पाठीमागचा आकार देताना या पद्धतीने द्यायचा. दंडघेर इथं 5 इंच. इथं 3 इंचाची बाही आहे तर 5.5 इंच दंडघेर आपण इथं घेतलेला आहे. इथे घेतला 5 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. आणि हे डाऊन, जसं मी नेहमी सांगते या पद्धतीने हे असं डाऊन करायचं आहे. तर ही झाली आपली 5 इंचाची बाही तयार. तर इथे पहा 3.5 इंच कॅप हाईट घेतल्यानंतर बाहीचे आकार कसे आलेले आहेत. इथं छोटी बाही असताना इथं बाहीचे आकार कसे आलेले आहेत. आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे 10 इंचाची. तर 10 इंचाची बाही कशी कटिंग करायची हे तुम्हाला सांगते. हे जे मी आता दोन्ही बाहींचं ड्राफ्टिंग सांगितलं ते आता तुम्हाला समजलंच असेल. तर 10 इंचाची बाही दाखवते. मुंडा आपला आहे 7. इथं आपण असं उंचीचं मार्किंग करणार आहे. 10 + 1 11 इंचावरती आपल्याला उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. पहा इथून मी असं 11 इंचावरती मार्किंग करून घेते. एक लाईन अशी ओढून घेऊया. इथून घेऊ 3.5. इथं घ्यायचं आहे 1 इंच आणि मुंडा घेर जो आहे तो जसा आपला 7 इंच होता तो 7 इंच घ्यायचा. म्हणजे मुंडा एकच, म्हणजे मी इथं दाखवते एकाच साईजची बाही वेगवेगळ्या प्रकारे कशी असते ते. असे 4 भाग करायचे.
अर्धा इंच, वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच. हे मी जे पॉईंट सांगते पहा, यामुळे बाहीला आकार खूप छान असे येतात. पुढचा आकार देताना हा पॉईंट असा मिक्स करायचा इथे या पद्धतीने. पाठीमागचा आकार देताना एक पॉईंट वरती पाव इंचावरती देऊन अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचे. पहा खूप छान असे आकार येतात. 1.5 इंच, पावणे 5 इंच दंड घेत आणि 1.5 इंच आपलं हे मार्जिन. आता हे जोडून घेऊया. इथे या पद्धतीने आणि हे डाऊन करायचं आहे अर्धा इंच. आता हा फिटिंग करताना पहा इथे थोडंसं पहा, इथून सरळ 2 ते 2.5 इंचापर्यंत या आणि थोडंसं फिटिंग करा. आतमध्ये थोडा राऊंड घ्यायचा, एक पाव इंचापर्यंत, जास्त नाही. तर ही झाली आपली 10 इंचाची बाही तयार. तर या इथे मी तुम्हाला कॅफाईट कशी घ्यायची, किती घ्यायची हे सविस्तर सांगितलेलं आहे. हा छोटासा चार्ट जो आहे तो सुद्धा तुम्ही लिहून घ्या. पहा अजून एकदा सांगते मी, 3 इंचाची जेव्हा 3-3.5 इंचाची बाही तुम्ही कटिंग करता त्यावेळेस खालून 1.25 इंच ते 1.5 इंच तुम्ही घ्यायचं आहे. 5 इंचाची बाही कटिंग करताना 3.5 इंच घ्यायची आहे. 4 इंचाची बाही कटिंग करताना 3 इंचाची कॅफाईट घ्यायची आहे. आणि याच्या पुढे 5च्या पुढे सर्व बाही आहेत त्यांना 3.5 इंच कॅफाईट घ्यायची आहे. फक्त एवढाच फरक असतो, 3 इंचाच्या बाहीला आपण खालून म्हणजे खालून वरती मार्जिन घेतो, मार्किंग करतो, तिथला कपडा आपल्याला किती शिल्लक ठेवायचा यानुसार. आणि बाकीच्या ज्या बाह्या आहेत उंचीपासून खाली आपण त्याची कॅफाईट घेत असतो. तर अशा प्रकारे मी तुम्हाला कॅफाईटविषयी सर्व माहिती इथं सांगितलेली आहे. तुम्हाला आता याविषयी काही प्रश्न पडणार नाहीत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.